नमस्कार. आज आपण बघणार आहोत ICDS अंगणवाडी सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका या पदासाठीच्या तांत्रिक घटकातील पोषण अभियान किंवा पोषण यावरील MCQs. तर पहिला प्रश्न आहे, शरीरातील कार्बोहायड्रेट्सचे म्हणजे कर्बोदकाचे प्राथमिक कार्य काय आहे? तर ऊर्जा उत्पादन हे कार्बोहायड्रेट्सचं प्राथमिक कार्य आहे. तर पर्याय क्रमांक अ हे आपलं अचूक उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, शरीरात कॅल्शियम शोषण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? तर विटॅमिन डी हे कॅल्शियम शोषण्यासाठी आवश्यक असतं. तर पर्याय क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, निरोगी प्रौढ व्यक्तीसाठी दररोज फळे आणि भाज्यांचे सेवन किती करावे अशी शिफारस केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5 सर्विंग्स. पुढील प्रश्न आहे, स्नायू, ऊती आणि एन्झाईमसाठी कोणता पोषक घटक बिल्डिंग ब्लॉक आहे? तर प्रोटीन्स हे बिल्डिंग ब्लॉक्स असतात स्नायू, ऊती आणि एन्झाईमसाठी, म्हणजे प्रथिने. तर पर्याय क्रमांक ब हे आपलं अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, लोहाच्या कमतरतेमुळे कोणता आरोग्य विकार उद्भवू शकतो? तर ह्याचं योग्य उत्तर आहे अशक्तपणा, पर्याय क्रमांक अ. पुढचा प्रश्न आहे, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सचा मुख्य स्रोत कोणता आहे? तर मासे हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सचा मुख्य स्रोत आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर असेल. खालीलपैकी कोणते पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे? तर उपलब्ध पर्यायापैकी विटॅमिन सी हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे आणि विटॅमिन सी सोबत विटॅमिन बी सुद्धा हे पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे. बाकी विटॅमिन ए, विटॅमिन डी आणि विटॅमिन के हे फॅटमध्ये विरघळणारे जीवनसत्व आहेत. पुढचा प्रश्न आहे, आहारात फायबरची भूमिका काय आहे? तर पचनास मदत करणे ही आहारात फायबरची भूमिका असते. त्यामुळे पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, कोणता अन्न पदार्थ कॅल्शियमचा समृद्ध स्रोत आहे? तर उपलब्ध पर्यायापैकी दूध हे कॅल्शियमचा समृद्ध स्रोत आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असेल. पोषणाच्या संदर्भात BMI हा शब्द काय दर्शवितो? B फॉर बॉडी, M फॉर मास आणि I फॉर इंडेक्स. तर पर्याय क्रमांक अ हे आपलं अचूक उत्तर असेल, बॉडी मास इंडेक्स. पुढचा प्रश्न आहे, कोणता मायक्रोन्यूट्रिएंट प्रतिग्रॅम सर्वाधिक ऊर्जा प्रदान करतो? तर ह्याचं योग्य उत्तर आहे चरबी, म्हणजे फॅट्स हा प्रतिग्रॅम सर्वाधिक ऊर्जा प्रदान करतो. पुढील प्रश्न आहे, शरीरात अँटीऑक्सिडंट्सचे कार्य काय? तर रोगप्रतिकारशक्ती वाढवणं हे अँटीऑक्सिडंटचं कार्य आहे. ते विटॅमिन सी युक्त फळांमध्ये, म्हणजे जसं की लिंबूवर्गीय फळांमध्ये ते आढळतं मोठ्या प्रमाणात. किवी, लिंबू, त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, संत्री, मोसंबी, ड्रॅगन फ्रूट वगैरे. पुढील प्रश्न आहे, लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी कोणते पोषक तत्व आवश्यक आहे? म्हणजे RBCs, रेड ब्लड सेल्स, यांच्या निर्मितीसाठी लोह हे, आयर्न हे पोषक तत्व आवश्यक आहे. तर पर्याय क्रमांक अ हे आपलं योग्य उत्तर असेल. माय प्लेट उपक्रमाचा उद्देश काय आहे? तर निरोगी खाण्याच्या निवडीचे मार्गदर्शन करणे हे माय प्लेट या उपक्रमाचा उद्देश आहे. पर्याय क्रमांक ब हे आपलं अचूक उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता संपूर्ण प्रथिन स्रोत आहे? तर क्विनोआ हे संपूर्ण टोटल प्रोटीन सोर्स आहे. पर्याय क्रमांक क हे आपलं अचूक उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, प्रौढांसाठी दररोज किती पाणी पिण्याची शिफारस केली जाते? तर 2 लिटर पाणी प्रौढांसाठी पिण्याची शिफारस केली जाते. पर्याय क्रमांक ब हे आपलं अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर शरीरात कोणते जीवनसत्व संश्लेषित म्हणजे तयार होते? तर विटॅमिन डी हे अचूक उत्तर असेल. पर्याय क्रमांक क हे आपलं अचूक उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, शेंगा कोणत्या अन्न गटात येतात? शेंगा हे प्रथिने या अन्न गटात येतात. तर पर्याय क्रमांक अ हे आपलं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, आहारात आयोडीनचे महत्त्व काय आहे? तर थायरॉइडचं कार्य करतं आयोडीन. तर पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सूक्ष्म पोषक आहे? म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट, सूक्ष्म पोषक म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट आहे. तर
यापैकी उपलब्ध पर्यायापैकी जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन्स हे मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत, म्हणजे सूक्ष्म पोषक आहे. पर्याय क्रमांक क अचूक उत्तर. शरीरामध्ये विटॅमिन केची भूमिका काय आहे? विटॅमिन के, विटॅमिन सी आणि केमध्ये बरंचदा कन्फ्यूज होतं. विटॅमिन के म्हणजे काय, तर त्याचं कार्य काय आहे? रक्त गोठवणे. आणि विटॅमिन सीचं असतं आपल्या तोंडाची स्वच्छता. नंतर पुढचा प्रश्न आहे, अन्नाचे लहान शोषणयोग्य घटकांमध्ये विभाजन करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याला म्हणतात पचन, डायजेशन. पर्याय क्रमांक अ हे अचूक उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, निरोगी हाडे आणि दात तयार करण्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे? तर निरोगी हाडे आणि दात तयार करण्यासाठी कॅल्शियम हे खनिज आवश्यक असतं. पर्याय क्रमांक ब हे आपलं अचूक उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, पचनक्रियेत स्वादुपिंडाचे मुख्य कार्य काय आहे? तर पाचक एन्झाईम्सची निर्मिती करणे हे स्वादुपिंडाचे पचनक्रियेतील मुख्य कार्य आहे. पर्याय क्रमांक ड हे आपलं अचूक उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता विटॅमिन एचा चांगला स्रोत आहे? उपलब्ध पर्यायापैकी गाजर हे आपलं योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक ब हे आपलं उत्तर, गाजर हे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, आहारात ओमेगा-6 फॅटी ॲसिडचे महत्त्व काय? तर हृदयाचं आरोग्य त्याचं व्यवस्थापन करणं हे ओमेगा-6 फॅटी ॲसिडचं महत्त्वाचं कार्य आहे. तर पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, शरीरात सोडियमची भूमिका काय आहे? तर मज्जातंतूंचे संक्रमण हे सोडियमची मुख्य भूमिका बजावते शरीरामध्ये. तर पर्याय क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर असेल, मज्जातंतूंचे संक्रमण. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता विटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे? उपलब्ध पर्यायापैकी संत्री हा विटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे, संत्री. पर्याय क्रमांक ब हे आपलं अचूक उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, मेंदूसाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे? तर मेंदूसाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत हा कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स आहे. पर्याय क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, गर्भधारणेदरम्यान फॉलिक ॲसिडचं महत्त्व काय आहे? तर त्याचं फॉलिक ॲसिडचं महत्त्व आहे, गर्भाच्या विकासात मदत करतं. त्याचमुळे गर्भवती महिलांना फॉलिक ॲसिड आणि आयनच्या त्या गोळ्या दिल्या जातात. तर पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर असेल. तर अशा प्रकारे आपण आज बघितले ICDS अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा सुपरवायझर या परीक्षेतील पोषण या घटकावरील MCQs. आशा आहे तुम्हाला आवडलं असेल. धन्यवाद.